भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रिङ्करणे। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य जी महाराज आपल्याला ह्या मोहमुद्गर किंवा भजगोविंदम अथवा चरपट पंजरिका ह्या स्तोत्रातून जीवनाचा परिपूर्ण दृष्टिकोन प्रदान करत आहेत। जीवनाला विविध असे अंग आहेत, पण ते सगळे अंग सगळे पैलू हे अपूर्ण आहेत, ज्याला होलिस्टिक व्हिजन ऑफ लाईफ जीवनाचं परिपूर्ण दर्शन शंकराचार्यांनी या स्तोत्रामध्ये घडवलेलं आहे। आणि अपूर्ण, परिच्छिन्न, संकोचित, अयथार्थ, अपूर्ण जीवनशैली ही कशी दुःखदायक असते हे आचार्यांनी वेगवेगळ्या ह्या श्लोकातून जागृत केलेलं आहे। त्यातला पहिलाच श्लोक आपण गेल्या
2 दिवसापासून पाहत होतो की ह्यामध्ये आचार्यांनी पहिलाच शब्द वापरला भज गोविंदम. तर काल आपण भज शब्दाचा अर्थ भज सेवायाम, भज म्हणजे सेवा करणे, पण त्याचबरोबर त्याचे दुसरेही अनेक अर्थ त्या अनुषंगाने होतात. भज म्हणजे प्रेम, ज्याला लव असं म्हणतो. भज म्हणजे सेवा, त्याला आपण सर्विंग किंवा सर्व असं म्हणतो. भज म्हणजे पूजा, वर्शिप हाही अर्थ होतो. आणि भज म्हणजे सीख, त्याला पहा, चा शोध घ्या. भज म्हणजे टू नो, टू अंडरस्टँड असाही अर्थ होतो. जिथे माणसाचं प्रेम असतं तिथे त्याची सेवा सहजच होते त्याच्याकडनं. जिथे प्रेम नसतं तिथे क्रिया केली जाते, त्याला काम असं म्हणतात, वर्क असं म्हणतात, परिश्रम असं म्हणतात. आणि जिथे प्रेम असतं तिथे काम करताना काम वाटत नाही, ती सेवा वाटते, ती समर्पण वाटत आहे. आणि म्हणून मी ईश्वराची सेवा करत आहे, जे माझ्या वाट्याला आलेलं कर्म ही ईश्वराची सेवा आहे, म्हणून त्यात प्रेम वाटतं. आणखी तिथे आपली सेवा होते, तीच आपली पूजा होते, तेच आपलं समर्पण होतं. आणि म्हणून डिवोशन अँड डेडिकेशन, जिथे प्रेम असतं तिथे सहजतेने होत असतं. म्हणून शंकराचार्य भज ह्या शब्दाने भगवंताविषयी प्रेम, भगवंताची सेवा, भगवंताची पूजा, भगवंताचं ज्ञान अशा अर्थाने घ्या. किंवा काल म्हटल्याप्रमाणे कर्म, उपासना आणि ज्ञान असंही घ्या. आणि गोविंदम, गो शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. पहिला गो शब्दाचा अर्थ होतो ईश्वर. सगळ्या प्राणी मात्रांच्या मध्ये व्यापून आहेत, त्याला ईश्वर असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात. म्हणून गो शब्दाचा अर्थ ईश्वर, ब्रह्म, परमात्मा असा घ्या. गोविंद, तर गो शब्दाचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असाही होतो. गो शब्दाचा अर्थ शंकराचार्यांचे गुरु हे गोविंद यती असे पण आहेत. म्हणजेच ते आपल्या गुरूंना देव स्वरूपात पाहतात किंवा देव हेच आपले गुरु, अशा दोन्ही भूमिकेत, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, या भूमिकेतनं जर पाहिलं तर गोविंद यती हे त्यांच्या गुरूंचंही नाव आहे. गोविंद हा परमात्म्याचंही नाव आहे. आणि गो शब्दाचा अर्थ पृथ्वी असे होते. आणि म्हणून गोविंदम भज म्हणजे पृथ्वीचं सेवा करायची. पण याचा अर्थ आहे संपूर्ण विश्वच हा परमात्मामय असल्यामुळे सगळ्या ठिकाणी परमात्माच आहे असं पाहणं, ही संपूर्ण विश्वच हे माझं घर आहे, संपूर्ण विश्वच परमात्मा आहे असं पाहणं ही एक प्रकारची पूजा आहे. गो शब्दाचा अर्थ वेद असाही होतो. म्हणजे परमात्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे, पण त्याला समजून घ्यायचं असेल तर वेदाला समर्पण व्हावं लागतं, वेदाला शरण जावं लागतं, शास्त्राला शरण जावं लागतं. आणि वेदाच्या द्वारे तो समजला जातो, म्हणून तो परमात्मा वेद प्रतिपाद्य आहे अशा अर्थानेही तो गोविंद आहे. गो म्हणजे पृथ्वी सांगितलं, गो म्हणजे इंद्रिय पण आहेत. इंद्रियांना अनुकूल बनवून त्या परमात्म्याची सेवा करणं, इंद्रिय परमात्म्याच्या सेवेमध्ये लावणं, हाही अर्थ गोविंद होतो. गोविंद शब्दाचा अर्थ गाय असाही होतो, इंद्रिय होतो, वेद होतो. आणि गोविंद विंद शब्दाचा अर्थ प्राप्त करणे, मिळवणे.
अर्थात वेदाच्या द्वारे तो प्राप्त केला जातो. गोविंद सेवेच्या द्वारे तो प्राप्त केला जातो. अशा वेगवेगळ्या अर्थाने गोविंद शब्द आहेत. आणि म्हणून त्या परमात्मा हा गोविंद शब्दाचा अर्थ घेतला तर ब्रह्म आणि तोच ब्रह्म, ईश्वर आणि तोच विश्वर, राम कृष्ण हरी ह्या वेगवेगळ्या नावाने आहे. आणि अशा त्या गोविंदाला भजावं, त्याचं ज्ञान संपादन करून घ्यावं, हा मानवी जीवनाचा सर्वोच्चतम असं ध्येय आहे. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर माझ्या शरीरामध्ये त्या परमात्म्याचा अंश आहे, त्यालाच गोविंद इथे म्हटलं आहे. त्याला जाणून घेणं, त्याला समजून घेणं आणि त्याची तदाकार होणं, टू एस्टॅब्लिश वननेस विथ सुप्रीम रियालिटी, त्या परमात्म्याशी तादात्म्य संपन्न करणं म्हणजे त्या गोविंदाशी भजनं आहेत, त्याची सेवा करणं आहे. आता काल आपण ह्या गोष्टी पाहिल्याच आहेत, तरी सुद्धा आपण संपूर्ण जगाची सेवा करू शकत नाही. पण आपल्या सानिध्यामध्ये जो कोणी येईल, मग वनस्पती येतील, प्राणी येतील, व्यक्ती येतील, त्यांची आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या ज्ञानाप्रमाणे त्यांना सेवा देणं हीच त्या परमात्म्याची सेवा ही भूमिका समजा. किंवा जो परमात्मा माझ्यामध्ये आहे तो परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, म्हणून त्या परमात्म्याची सेवा करा. अशा अर्थानं विविध ह्या गोविंदम भज याचे विविध असे पैलू आहेत. यात एक शंका उपस्थित करू आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. इथे शंकराचार्यांनी असं म्हटलं, नाही नाही रक्षती डुकरीं करणे. इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्याकरणाचे नेम मृत्यूची भीती दूर करू शकत नाही. याचा अर्थ शंकराचार्य त्याला सेक्युलर नॉलेज किंवा वर्ल्डली नॉलेज असं म्हणतो आपण, जगाचं ज्ञान, त्याचा विरोध करतायत का? नाही. त्याचा मुख्य भूमिका समजून घेतली पाहिजे ह्या श्लोकाची. शंकराचार्यांना ह्या भौतिक जगाच्या ज्ञानाला विरोध करायचा नाही. ज्याला अकॅडमिक नॉलेज असं म्हणूया, कॉलेज विद्यापीठांचं ज्ञान म्हणूया, भौतिक ज्ञान म्हणूया, त्याला का शंकराचार्यांचा विरोध आहे? नाही. तसं जर असतं तर शंकराचार्यांनी उपनिषदावरती, गीतेवरती, ब्रह्मसूत्रावरती भाष्य केलं नसतं. त्यांचं ज्ञान पाहिलं तर निसर्गाचंही त्यांना ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. परंतु विद्यापीठाच्या द्वारे प्राप्त केलेल्या सगळ्या पदव्या हे ज्ञान आहेत, पण ह्या ज्ञानाला काही मर्यादा आहेत. म्हणून कोणी जर पॅनिक होऊन एक वेळ लागला आहे की मला ह्या जगातातल्या सगळ्या शाखेंचं ज्ञान संपादन करायचं आहे, पण सगळ्या शाखेंचं ज्ञान संपादन जरी केलं तर तुम्ही शांतता, एकाग्रता, अंतर्मुखता तुम्हाला प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. उलट जास्त ज्ञान संपादन केलं, भौतिक ज्ञान, तर ते अरण्याप्रमाणे आहे, चित्त भ्रमणकारकम, चित्ताला ते संभ्रमित करणार आहे. म्हणून ह्या सगळ्या व्यावहारिक ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून हे सगळं ज्ञान चित्त भ्रमित करणार आहे. चित्ताला अंतिम क्षणी समाधान, तृप्ती, अंतर्मुखता, प्रसन्नता, निर्भयता प्राप्त करून देणारं एकमेव ज्ञान आहे ते म्हणजे आत्मज्ञान. पण आत्मज्ञान असं म्हणताना इन्फॉर्मेशन अबाउट अल्टिमेट रियालिटी असं नाही, आत्मस्वरूपाच्या विषयी माहिती नाही असं नाही. आत्मस्वरूपाची अनुभूती, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार
इनलाइटनमेंट ऑफ द अल्टिमेट रियालिटी. त्या आत्मस्वरूपाची प्रतीती अनुभूती ती जर आली तरच मनुष्य निर्भय होऊ शकतो. परमात्मा हा मृत्यूरहित आहे. आत्मा हा मृत्यूरहित आहे आणि मृत्यूरहित अमर असणारा आत्मा मी आहे असं वेदाने, शास्त्राने, गुरूने सांगितलेलं आहे. त्याचा अनुभव आला की त्या अनुभवाने मनुष्य मृत्यूच्या भयाने भयभीत होत नाही. मग त्याला ज्ञान म्हणावं की जो मृत्यूच्या भयापासून आपल्याला वाचवू शकतो. बाकीचं ज्ञान जरी संपादन केलं तर मृत्यूची भीती घालवू शकत नाही. केवळ आणि केवळ आत्मज्ञानच मृत्यू समोर असताना सुद्धा निर्भयतेने स्वीकारण्याचे सामर्थ्य त्याला येतं आणि तो व्यक्ती, तो साधक, तो महात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. आणि म्हणून शंकराचार्यांनी दोनदा सांगितलं, नाही रक्षती नाही रक्षती नाही नाही रक्षती डुकरीन करणे. हे वाक्य, हे स्टेटमेंट प्रातिनिधिक स्वरूपामधल्या जगातले सगळं ज्ञान, त्याची व्यावहारिक उपयोगिता आहे. ते पर्पजफुल आहे, ते युजफुल आहे, पण त्याच्या काही मर्यादा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे मृत्यूची भीती नाहीशी करू शकत नाही. नाही नाही रक्षती हे दोनदा सांगितलं. पण आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, परमात्म्याची भक्ती, उपासना, तत्वज्ञान हे जर समजून घेतलं तर हे मृत्यूची भीती तर दूर करतच करतं, पण परमात्म्याशी एक रूपता, ऐक्यता प्राप्त करून देतं. हे सांगण्याकरता त्रिवार सत्य आहे. हे सांगत असताना भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम, हे एका बाजूला त्रिवार सत्यता आणि दुसऱ्या बाजूला द्विरुक्ती करून जगातलं ज्ञान निर्भय बनवू शकत नाही, शांती देऊ शकत नाही. असा अनेक उपनिषदांचा देखील भूमिका आहे. पण तरी देखील आपल्याला जेव्हा कळत नाही, एवढं शिकून सुद्धा कळत नाही की हे ज्ञान शांती देऊ शकत नाही, म्हणून नाईलाजाने शंकराचार्यांना म्हणावं लागतं, हे मूढ मते, हे मूढ असणाऱ्या बुद्धीच्या जन हो, म्हणजे हे मूर्ख माणसा. खरं म्हणजे शंकराचार्य एवढे मोठे तत्वज्ञ ते रागवू शकत नाही. पण जेव्हा रागवताना त्या रागवण्यामध्ये आई मुलावरती जशी रागवते, पण तिच्या रागवण्यामध्ये स्नेह हा दडलेला असतो. मातेच्या कोपी स्नेह हा जसा अनुस्यूत असतो, तसे शंकराचार्य जेव्हा रागवतात त्याचं कारण एकच आहे, बुडतसे जन न खेरी डोळा हे तो कळवळा. म्हणून या हा ज्याला मिसकॉन्सेप्शन अबाउट द वर्ल्ड, जगाच्या ह्या ज्ञानाच्या संबंधाने जी चुकीची समजूत आहे ती समजूत दूर करण्याकरिता नाईलाजाने मूर्ख असं म्हणावं लागतं. मूर्ख म्हणजे इथे ज्याला काहीच कळत नाही त्याला मूर्ख नाही म्हटलं, त्याला सगळं काही समजतं पण जे काही समजायला पाहिजे ते समजत नाही, म्हणून याला मूर्ख असं म्हटलंय. म्हणतो ना, सगळा हा पंडित आहे पण जे समजायला पाहिजे ते समजत नाही, आणि म्हणून इथे निरक्षराला मूर्ख असं नाही म्हटलं, तर सगळं माहिती असून सुद्धा जीवनाचं अंतिम गंतव्यस्थान आत्मज्ञान आहे ही गोष्ट न कळता भौतिक ज्ञानच हे उत्तम ज्ञान आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, अशी गैरसमजूत दूर करण्याकरिता मग शंकराचार्य प्रवृत्त होतात. मूढ म्हणतात. जगाचं ज्ञान संपादन केलं पाहिजे, पण त्याला एक वय आहे, त्याला एक काळ आहे. पण जीवनाचा असा एक अंतिम टप्पा येऊन गेला की जिथे संप्राप्ते सन्निहिते काले, काल म्हणजे मृत्यू काल, हा सन्निहित म्हणजे अत्यंत निकट आलेला आहे.
आणि त्याच सन्निकट कालामध्ये आपण प्राप्त होतोय. आणि अशा प्रसंगी सुद्धा जर आपण त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या साक्षात्कारासंबंधाने चिंतन करत नसू तर त्याला मूर्ख म्हणण्यापेक्षा वेगळा काय शब्द वापरता येईल? अरे बाबा आता तरी आवर ना. म्हणून मनुष्य अनेक रोगाने संत्रस्त होतो. शरीराच्या अनेक इंडिकेशन त्याला लागतात. आपल्याला चिंतन करताना देवरे मॅडमने एक ओवी सांगितली होती, आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता का नमरत्याही चित्ता युगांत नव्हे. आयुष्याचं सूत्र बिघडलं का एक ना एक अनेक असे शरीराचे इंडिकेशन दर्शक आपल्याला सांगत असतात की मी आता काम जास्त वेळ तुम्हाला उपयोगाचं नाही, तुम्हाला जे काही प्राप्त करून घ्यावायचं आहे ते पटकन प्राप्त करून घ्या. पण तरी सुद्धा आपण माझ्या मुलाचं कसं होईल, पत्नीचं कसं होईल, माझ्या सगळ्यांचं कसं होईल, मी गेलो तर कसं होईल. त्याला शंकराचार्य म्हणतो, अरे बाबा आता हे याची काय चिंता करतो, मूढ मते, बस येतास बाजूला सारतो. मग काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. एका वाक्यामध्ये भौतिक ज्ञानाला मर्यादा आहे, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान नाही. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, उपासना सर्वश्रेष्ठ आहे. ती मृत्यूपासून दूर करते आणि म्हणून त्या गोविंदाला भजावं. अच्छा, हा एक चित्रण पुढे आल्यानंतर शंकराचार्यांच्या पुढे आणखी एक चित्रण आलं. ते म्हणतात ठीक आहे, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असं काही नाही, पण काहींच्या जीवनामध्ये वेल्थ, मनी म्हणजे संपत्ती, पैसा हा सर्वश्रेष्ठ मानतात. मग सर्वश्रेष्ठ जर पैसा म्हणत असेल आणि संपूर्ण आयुष्य पैसा संपादन करण्यामध्येच सर्वश्रेष्ठ म्हणत असतील तर त्यांचं म्हणणं असं असतं काही लोकांचं. या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्याचे जर वर्गीकरण केलं तर काहींचं म्हणणं असं आहे की मनी इज एव्हरीथिंग. सगळं काही जो आहे तो पैसा आहे. दुसरा एक वर्ग असा येतो, त्यांचं म्हणणं असं आहे की मनी इज नथिंग, पैसा म्हणजे काही नाही. असं म्हणणारा आहे एक वर्ग आहे, त्याला भरपूर अनुयायी पण आहे, पैसा म्हणजे काही नाही. आणि एक असा वर्ग आहे की पैसा म्हणजे सार सर्वस्व आहे असं म्हणणारे आणि त्याला दुजोरा अनुमोदन करणारे अनेक लोक आहेत. मनी इज एव्हरीथिंग, मनी इज नथिंग. काही तिसरा एक वर्ग आहे की नाही, असं नाही, मनी इज समथिंग. पैसा हा ना काहीतरी एक वेगळं साधन आहे बरं का. म्हणजे हा मधला एक मार्ग आहे, एक पराकोटीचा महत्व देणारा आहे, एक्स्ट्रीम इम्पॉर्टन्स देणारा आहे, काही अजिबात महत्व देणारा नाही. काही सांगतो की नाही, पैसा हा एक महत्वाचं साधन आहे, एक महत्वाची काहीतरी गोष्ट आहे. पुढचा एक वर्ग आहे, त्यांचं म्हणणं आहे की मनी इज मीन्स. पैसा एक साधन आहे, व्यवस्था आहे आणि तो व्यवस्थाची भूमिकाच आपण तेवढी संपादन केली पाहिजे. काहींचं असं म्हणणं आहे की नाही, मनी इज द हायेस्ट गोल ऑफ लाईफ. अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग आपण कोणती भूमिका स्वीकारायची? धन हा एक पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ आहे. त्याला एक महत्व आहे, त्याला एक मूल्य आहे. पैसा अत्यंत आवश्यक आहे, तो जीवनाची एक गरज आहे, तो व्यवस्थेचा एक भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज आहे. प्रवासासाठी पैशाची गरज आहे, निवासासाठी पैशाची गरज आहे, आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज आहे.
एक महत्वाचं साधन आहे पैसा. आणि आपल्याकडे जो पैसा कमवतो त्याला कमवणारा असं म्हणतात. नोकरी करणारे जे आहेत, हा कमवणारा आहे, त्याला मान्यता पुष्कळ आहे, त्याला मोठेपणा दिला जातो. आणि घरामध्ये आपण जर विचारलं एखाद्या गृहिणीला तुम्ही काय करतात, मी काय नाही करत, मी हाऊसवाईफ आहे. पण दुसरे ज्या म्हणतात ना, मी शिक्षिका आहे, मी ॲडव्होकेट आहे, मी बिझनेस करते आहे, असं उत्तर दिलं की लोक कौतुक करतात. वा, छान छान. तुम्ही काहीच नाही करत, मी हाऊसवाईफ आहे. मग खरं सांगा बरं, ती काहीच करत नाही का? ती खूप करते. जेवढे कमावणारे काम करतात त्यापेक्षा ती जास्त काम करते. पण आपल्याकडे मूल्य असं आहे की मी काही नाही करत, काही करत नाही म्हणजे मी कमवत नाही अशा अर्थाने काही करत नाही. म्हणून आपल्याकडे जो कमवतो त्याला महत्व आहे, आणि जे काही कमवत नाही, मी काही करत नाही, मी हाऊसवाईफ आहे, असं म्हटलं जातं. मग धनाचं महत्व काय आहे? मग धनाच्या महत्वाच्या संबंधाने भूमिका शंकराचार्य मांडतात, ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्या संबंधाने शंकराचार्यांचा दुसरा श्लोक आहे. मूढ जयी धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णा यल्लभसे निज कर्मोपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. या श्लोकासंबंधाचं प्रस्तावनाच्या स्वरूपात आपण काही पाहिले, पण या श्लोकाच्या संबंधाचं विस्तृत चिंतन आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमा